Oh
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू
भीती मग निरंतर
श्रीमंत श्री देवनिवासी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग. हा अभंग संतापार प्रकरणातील असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, संतांचे या जगावर खूप उपकार आहे. आपण काही केले तरी यांच्याच उपकारातून उत्तीर्णच होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर त्यांच्या पायावर आपला जीव ठेवावा लागेल. महाराज म्हणतात, संतांचे असे कोणते उपकार आहेत? संत जागा करतात, संत शिकवतात, संत सांभाळतात. जागविती शिकविती सांभाळिती हा आपल्या अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा परिहार द्यायचा म्हटला तर तो असा. आपल्या गावामध्ये हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह 12 वर्षापासून हा चालित आहे. 31 वर्षापासून हा सप्ताह चालत आहे. श्री माझे गुरुवर्य हरिभक्त परायण यांच्या धनेश्वर महाराज ढोरे यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण श्रीमद भागवत कथा ही श्रवण करीत आहोत. त्यामध्ये माझी दुसरी कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाटेला आली आहे. हे माझं परमभाग्य. आई वडिलांचे पुण्य, तुमच्या सर्वांची साथ व गुरुवर्यांचा आशीर्वाद. तुम्ही सर्व टाळकरी मंडळी, गायक, वादक, तुम्ही सर्व श्रोते, श्री विठोबा रुक्माई जशी मला बुद्धी देतील तशी मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये संतांच्या उपकाराचं वर्णन करतात. काय करतात तो संत की त्यांचे उपकार आपल्यावर होतात. तसं पाहिलं तर जगावर 4 किंवा 5 लोकांचेच उपकार आहेत. शास्त्रकार सांगतात, श्लोक आहे, त्यांचे उपकार आपल्यावर नित्य होतात. परोपकाराय फलवंती वृक्ष, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय दुहान्ति गैया, परोपकाराय संत विभूतया. परोपकाराय फलवंती वृक्ष. झाडे कोणासाठी जगते? झाडे आपल्यासाठीच जगते. झाडे आपल्याला रात्रंदिवस ऑक्सिजन देते. परोपकाराय वहन्ति नद्या. नद्या सुद्धा आपल्यावर नित्य उपकार करतात. पाण्याशिवाय जग चालत नाही. परोपकाराय दुहन्ति गैया. जर आपण सकाळी उठून स्नान करून गौमातेचं जर दर्शन घेतलं तर आपल्याला 33 कोटी देवांचेही दर्शन होते. पण मग दर्शन कसं घ्यायचं? दर्शन कधीच समोरून घ्यायचं नाही. कारण गाईला समोरून श्राप दिला आहे. तर कोणी दिला आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. एके दिवशी ब्रह्मदेव आणि विष्णुदेव बसले.
विष्णुदेव म्हणू लागले नाही, तुमच्यापेक्षा तर मी श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव ऐकूच नाही राहिले, नाहीच म्हणू लागले की नाही, मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठच आहे. तेव्हा विष्णुदेव म्हणू लागले, कसे काय? तेव्हा मात्र ब्रह्मदेव म्हणू लागले, हे सर्व ब्रह्मांड आहे, हे सर्व ब्रह्मांड आहे, हे माझ्यापासून निर्मिती झाली आहे याची. तेव्हा विष्णुदेव म्हणतात, बरोबर आहे, पण ब्रह्मदेव तुम्हाला हे माहित आहे का की तुमची निर्मिती कुठून झाली? तर विष्णुदेव म्हणतात, तुमची निर्मिती भगवंताच्या नीळ कमळातून झाली. तेव्हा मात्र ब्रह्मदेव ऐकायचंच नाही. ब्रह्मदेव म्हणू लागले, नाही, मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठच आहे. मग दोघांचं भांडण मिटलं नाही तर तिसऱ्याला यावंच लागते. पण आपल्या इकडे असं आहे, तिसरा आला म्हणजे त्याच्यामध्ये चिंगारी टाकून देतो, तो अजून भडका होतो. तर मग विष्णुदेव आणि ब्रह्मदेव शंकरजी जवळ गेले. शंकरजीला म्हणू लागले विष्णुदेव आणि ब्रह्मदेव, शंकरजी, आमच्यामधून कोण श्रेष्ठ आहे? शंकरजी म्हणू लागले, मी ते सांगतो, पण मी कोणाला फुकट सांगत नाही. त्यापासूनच हे फुकट सांगणं बंदच झालं. आता आपल्या इकडे सगळं फुकट सांगणं होतं. तेव्हा मग मात्र शंकरजी म्हणू लागले की विष्णुदेव, माझ्या जो पायातला खळा आहे तो हरवला आहे, तो तुम्ही शोधून आणा. आणि शंकरजी ब्रह्मदेवाला म्हणू लागले की ब्रह्मदेव, माझा मुकुट हरवलाय, ते तुम्ही शोधून आणा. विष्णुदेव गेले, सर्व इकडे शोधलं तरी काही अजून भेटलं नाही. तेव्हा मात्र विष्णुदेव शंकरजीची स्तुती करणं सुरू केली. ब्रह्मदेव इकडे सर्वांना विचारू लागले, सर्व मनुष्याला विचारू लागले, का तुम्हाला शंकरजीचं मुकुट दिसलं का? का तुम्हाला शंकरजीचं मुकुट दिसलं का? एका मनुष्याला विचारलं ब्रह्मदेवाने, का हो तुम्हाला शंकरजीचं मुकुट दिसलं? तेव्हा मात्र तो मनुष्य म्हणाला, तुम्ही कोण शंकरजीचे मुकुट विचारणारे? ब्रह्मदेव म्हणू लागले, मी ब्रह्मा आहे. शंकरजीने मला सांगलं आहे की माझं मुकुट शोधून आणा. तेव्हा तो मनुष्य म्हणाला, तुमच्यासारखे अनेक ब्रह्मा आले, पण तरी शंकरजीचं मुकुट नाही शोधू शकले. पण मग ते मुकुट शोधायचं आहेच, तर मग आता कसं शोधणार? तेवढ्यातच तिकडून गाय येत होती. ब्रह्मदेव गायला म्हणू लागले, गाय, तू फक्त शंकरजीला एवढंच म्हटलं की हो यांना ते मुकुट सापडलं, तर मी तुला सर्व ब्रह्मांडमध्ये श्रेष्ठ करून टाकेन. मग ब्रह्मदेव गायला घेऊन शंकरजी जवळ आले. शंकरजीला म्हणू लागले, ब्रह्मदेव, की मुकुट सापडलं. तेव्हा शंकरजी म्हणू लागले, कोण म्हणते मुकुट सापडलं? तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की या गायीला विचारून घ्या. तेव्हा गाय म्हणते, हो, यांना ते मुकुट सापडलं. तेव्हा शंकरजी म्हणू लागले, तू आता ज्या मुखानं खोटी साक्ष दिली, तू आजपासून पुढून अपवित्र होशील. त्यापासून गाय पुढून अपवित्र आहे. तेव्हा मग कधी पण गायीचं दर्शन घ्यायचं असलं तर मागूनच घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल. या सर्वांचेही उपकार आहेतच आणि सूर्याचेही उपकार आहेतच, पण तुकाराम
कशावरून? संत आपल्याला जगणे शिकवतात, आपल्या जीवनाच्या उद्धारासाठीही उपकार करतात. म्हणजे महाराज कोणकोणते उपकार करतात? संत जीवाला जाग करतात. या अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागृती, माझा निरंतर जागृती, माझा कोणाला झोप नाही आली ना, आता झोपून जा सांग. आपल्याला करेक्ट 10 वाजेला जागच राहिलं पाहिजे, कारण आपल्या गावामध्ये सत्ता बसलेला आहे. मग जाग करणे हा एक उपकारच आहे. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा मच्छर आपल्याला चावते, ते पण मग आपल्याला जागच ठेवते ना. तुम्हाला मच्छर चावलं, तुम्ही जागा राहता ना, राहता की नाही? बोलत जा बरं. ते पण आपल्याला जागच ठेवते. बरोबर आहे. जे आपण चिंतन करतो, झोपतो, जागतो, हे संतांना मान्य नाही. कारण माणसाने आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहिलं पाहिजे. जो माणूस आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहिला त्याला धन्यता दिली. आपुली आईला तोस जगता आपुली आईला तोस जगता आपुली आईला तोस जगता
कन्या पुत्र म्हणतात. यांच्या गळ्यात जो टाळ असते हा पाहिलात की देवाला सुद्धा आनंद होतो. बरोबर आहे. माणसाने आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहायला पाहिजे, पण नेहमीप्रमाणे काय होते, माणूस आपल्या हिताच्या ठिकाणी झोपलेला असतो. आपल्या हितापासून त्याच्या जीवनाच्या सार्थकीपासून त्याच्या जीवाला गाढ झोप लागली. ज्ञानोबा म्हणतात, जीव सारखा झोपला, जीव सारखा झोपला. ही झोप कोणती आहे? ही झोप आहे अज्ञानाची झोप. ज्ञानोबांनी एक ओवी लिहिलेली आहे, ते अज्ञानाची अनिद्रा, जो घोरत होता बदा बदा, ते स्वरूप प्रबुद्ध येईल का, येईल का. ज्ञानोबा म्हणतात, या अज्ञानाच्या निद्रेमध्ये त्याचा जीव बंद झाला आहे. त्याला या झोपेतून कोणी जागा करीत नाही. या सर्वांचेही उपकार आहेतच आणि संतांचेही उपकार आहेतच, पण संत त्या जीवाला जागा करतात, म्हणून संतांचे उपकार हे विशेष मानले जातात. बरोबर आहे. तर आपल्या वर्णाने प्रत्येक संतांनी जीवाला समजून सांगितले पाहिजे की बाबा तू या नरध्यामध्ये आला तर एक कर, काय तर त्या देवाला आपलं करून घे. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक सुख नोवे करती माई गे सुखाची करती माई गे सुखाची त्या देवाला आपलं करून घ्या. आपल्या केल्याशिवाय आपलं कल्याण नाही. या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी काय करावं? सावता महाराज सांगतात, 60 विलाहरी जीव हृदय मंदिरी. त्यांची सरली अर्धार सफल झाला व्यापार. विठ्ठल संत आपल्याला देव प्राप्त करून घ्या असं सांगतात, म्हणून त्यांची उपकार आपण मानतात. म्हणून त्यांची उपकार आपण मानतात. पण महाराज देव प्राप्त करून घ्या असं म्हटलं की उपकार हे कसे काय झाले? तसं पाहिलं तर आपल्यावर खरे उपकार हे आपल्या आई वडिलांचे. ते आपल्याला जन्म देतात, ते आपल्याला मोठे वाढवतात, ते आपल्याला जग देतात, जग दाखवतात,
उपकार का मानत नाही? देवाचेही उपकार आहेतच, पण देवाचे उपकार हे मर्यादित आहे. देवाच्याच कृपेने हे सर्व जग चालते. जग चालते की नाही? बोलत जा बरं. नाही तर मग मला वाटलं तुम्ही काही झोपले वाटतं. मला असं वाटतं देवाच्याच कृपेने सर्व जग चालते. बरोबर आहे. महाराज म्हणतात त्याही बद्दल आमचा काही विरोध नाही. आई वडिलाच्या बी उपकाराबद्दल महाराज म्हणतात आमचा काही विरोध नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आई वडिलांचे उपकार का मानत नाही? तुम्ही आई वडिलांचे उपकार का मानत नाही? महाराज म्हणतात तुमचं म्हणणं आम्हाला बरोबर आहे. आई वडील मुलाला जन्म देतात, त्याला मोठे वाढवतात, त्याला शिकवतात. तुकाराम महाराज म्हणतात ते सर्व स्वार्थापोटी. तुकाराम महाराज म्हणतात माया बाप पडती लोभ करणे. लोभ करणे आई वडील मुलाचे पालन पोषण करतात, त्याला मोठे वाढवतात. आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, आपला मुलगा वकील झाला पाहिजे हे त्यांना वाटते. पण पाठीमागे लोभ होऊन पैसा कमवला पाहिजे हे बी त्यांना वाटते. पण आपला मुलगा संन्यासी झाला पाहिजे, साधू झाला पाहिजे हे त्यांना वाटतच नाही. कारण त्यांना तर त्याचं हित कळत नाही. आपलं हित एवढ्यातच नाही की पैसे कमवणे आणि मौज मध्ये जीवन जगणे, एवढ्यातच नाही की भगवंताच्या प्राप्तीमध्ये जाणे. हे आई वडील हे चिंतन करायला लावत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्यांचे आहेत हे उपकार मान्य नाही. मग संतांना आपले उपकार मान्य आहेत तर काय या सर्व गोष्टीतून संत आपल्याला बाहेर काढतात. देव सुद्धा आपल्याला आपल्या प्रारब्धाने जन्म देतो आणि सांगतो की बाबा आता तुला तुझे कर्म करायचे आहे. हे कोण सांगतो? कोण सांगतो? बोलत जा बरं. देव सांगतो. मी फक्त फळ देतो. हे कोण सांगतो? देव सांगतो. कुरुक्षेत्रावर अर्जुन युद्ध खेळायचा नाही म्हणतो तेव्हा देव त्याला उपदेश करतात, गीता सांगतात आणि मग म्हणतात तू आता स्वतंत्र आहेस, तुला जे करायचं आहे ते तू कर. पण संत असे आहेत की नाही सांगतात की नाही तू हेच कर. जी मधलासा आपल्या बाळास सांगते उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थाला हे हिंड साधू आणि संत जेथे असती बा उद्दंड. जी मधलासा आपल्या बाळास सांगते उठी पुत्रा जाई बाळा, उठ पुत्रा जा तीर्थयात्रेला, साधू संतांच्या भेटी घे, आपल्या जीवनाचं कल्याण कर. असे संत आपल्याला आपल्या मार्ग निश्चयाने सांगतात. तसे आई वडील सांगत नाही, संत सांगतात. म्हणून संतांचे हे उपकार आहेत. संत आपल्याला निरंतर जाग करतात, आपल्याला सारखं सारखं सांगतात की देवाची भक्ती करा. जर तुम्ही देवाची भक्ती नाही केली तर तुमचा जन्म वाया गेला असं सरकार बोध करतात. शास्त्र सुद्धा सांगते तत्चिंतन तत्कथन. देवाचं चिंतन करत राहा. सांगत तुम्हासी भजन विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला. तुम्हारे
करत राहा. तसे संत आपल्याला आपल्या वाणीतून जाग करत राहतात. माझं निरंतर जाग भीती नाही. तुम्ही त्यांना काही द्या आणि मोकळून जा. महाराज म्हणतात, आमच्यावर कोणाचे उपकार झाले तर आम्ही त्यांना काही देतो आणि मोकळं होऊन जातो. पण महाराज म्हणतात, संतांचे असे उपकार आहेत की त्यांना काही दिलं तरी त्यांचे उपकार फिटत नाही. महाराज म्हणतात, काय देता काय देता, तर तेच महाराज अभंगाच्या संतांच्याच उपकारातून उत्तीर्णच होऊ शकत नाही. कारण जग एका बाजूला आहे आणि संत एका बाजूला आहे. जग मोह माया लोभेमध्ये फसेल आहे आणि संत एका स्वार्थामध्ये फसेल नाही आणि कोणाला फसू दिलं नाही. बघा ना आपले सद्गुरू गजानन महाराज आपल्या उद्धारासाठी इथे आले. आपल्या सारख्या अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावलं. यांना काही दिलं तरी यांचे उपकार फिटत नाही. म्हणून म्हणतात, ठेवीत हा पायी जीव थोडा. 5 वर्षाचं असताना बाळाचे मरण पावले. त्याच्या या बापाशिवाय त्याच्या या जगात कोणीच नव्हते. पाहुणे मंडळी यायचे आणि म्हणायचे, दुसरं लग्न करून टाका. पण तो बाप म्हणायचा, मला माझ्या मुलाला घडवायचं आहे, शिकवायचं आहे. तेव्हा असं करता 5 महिन्याचा काळ निघून गेला. मुलाला 5वी मध्ये ऍडमिशन मिळाले. तेव्हा मात्र बापाचं आता एवढंच काम होतं की मुलाला खांद्यावर बसवायचं आणि शाळेपर्यंत न्यायचं आणि त्याला घरी आणायचं आणि भरवायचं. हा असा दररोजचा दिनक्रम चालत राहिला. मग बाळ्या 5वी मध्ये गेला. एके दिवशी तो वाटमन म्हणू लागला, ओ बाबा, तुम्ही इथे दररोज उभे राहता, का बरं उभे राहता? तेव्हा तो बाप म्हणायचा, माझा मुलगा या शाळेमध्ये शिकत आहे. तेव्हा तो वाटमन म्हणू लागला,
वाटत आहे माझा मुलगा येईल आणि मला कडकडून मिठी मारेल. तेवढ्यातच शाळेतली घंटी वाजली. मुलगा धावून आला, ओट्यावरून उडी मारली आणि बापाला कडकडून मिठी मारली. हे पाहताच वॉचमन काकाच्या डोळ्यात पाणी आलं. बाळ्या 10वी मध्ये गेला, 10वी ही पास केली. बाळ्या 12वी मध्ये गेला, 12वी ही पास केली. बाळ्याला आता कलेक्टर व्हायचं होतं, तर बाळ्याला आता 3 लाख रुपये पाहिजे होते. तेव्हा त्या बाळाने आपल्या बापाला सांगितलं, बाबा मला 3 लाख रुपये पाहिजे. तेव्हा तो बाप म्हणायचा, आपल्याला राहायला घर नाही, आपल्याला 2 टाइमची भाकर भेटत नाही, तर याला 3 लाख रुपये कुठून द्यायचे. तेव्हा मात्र बाप मालकाकडे गेला. मालकाला म्हणू लागला, मालक तुम्ही काही करा आणि मला 3 लाख रुपये द्या. ते 3 लाख रुपये मी तुमच्या घरात नोकरून काम करून फेडेल, पण तुम्ही मला 3 लाख रुपये द्या. मालकाला कशी बशी दया आली. मालकाने 3 लाख रुपये दिले. ते 3 लाख रुपये त्या बापाने बाळ्याला दिले. बाळ्या मुंबईला निघून गेला. मुंबईला कलेक्टर झाला. अशा खेड्यामध्ये काय, अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये त्याचे बॅनर लावून लागले. 1 काय 2 काय 3 वर्ष झाले तरी सुद्धा बाळ्याचा बापाला फोन आला नाही. तेव्हा मात्र बापाला वाटलं की मुलगा काही कलेक्टर झाला नाही. तेव्हा मात्र आपणच जायचं मुंबईला आणि त्याला भेटायचं. बाळ्याचा बाप मुंबईला आला. मुंबईला तो कलेक्टर ऑफिसच्या पुढे उभा राहिला. तेव्हा तो वॉचमन म्हणू लागला, का हो काका तुम्ही इथे का बरं उभे आहे. तो बाप म्हणायचा, माझा मुलगा या ऑफिस मध्ये काम करत आहे. तेव्हा मात्र तो जो वॉचमन होता तो विचारू लागला, काका तुमचा याच्यामधला पोरगा कोणता आहे. तेव्हा तो बाप म्हणायचा, जो त्या खुर्चीवर बसून काम करत आहे तो माझा मुलगा आहे. तेव्हा मात्र वॉचमनने त्या बापाला खुर्ची दिली आणि म्हटलं की काका तुम्ही इथे बसा, मी साहेबांना विचारून येतो. तेवढ्यातच बाळ्या आला. बाळ्याला विचारू लागला वॉचमन, साहेब हे तुमचे बाबा आहेत का. तेव्हा तो बाळा म्हणू लागला की हा माझा बाप नाही, हा गावाबाहेरचा भिकारी आहे. तेव्हा बघा त्या मुलाने त्याच्या बापाची ओळख कशी करून दिली. म्हणून म्हणतात या जगामध्ये कोणीच नसते कुणाचं. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे
नाही पकवाज वाजवता आला, नाही कीर्तन करता आलं, नाही गायन करता आलं, हरकत नाही, पण म्हातारपणात माय बापाला काठी घालणार नाही. एवढी वारकरी संप्रदायाची ताकद आहे, एवढी वारकरी संप्रदायाची ताकद आहे. म्हणून म्हणतात कोणीच नसते या जगामध्ये कुणाचं. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एका राजाच्या महलामध्ये चोर आला होता. त्या चोराला त्या सेवकाने पाहिलं होतं. तो सेवक म्हणू लागला, महाराज, आपल्या राज्यामध्ये चोर आला आहे. तेव्हा राजा म्हणू लागला, बंदूक आण. पण त्याने बंदूक नाही आणली, गोळ्या आणल्या. त्या गोळ्या त्याने चोराला किती मारल्या तर तो चोर मरीन काय? त्याच्यासाठी तर बंदूकच लागते ना. मग तसं आपलं आहे. संत बंदूक आहे आणि आपण गोळ्या आहे. संत आपल्याला जसे उपदेश करतील त्या दिशेमध्ये आपल्याला जावंच लागते. म्हणून संत आपल्याला या मोहमाया लोभेमधून बाहेर काढतात. मग कसं करतात? तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. लागून या पाया विनविती तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम. भगवंताचं नामस्मरण करा. एखाद्या व्यक्ती प्रेमाने नाही ऐकलं तर रागाने सांगते, किती सांगू न एकता भटकीचे, किती सांगू न एकता भटकीचे. एवढ्या रागाने प्रेमाने नाही ऐकलं तर मात्र मग संत सहाय्याने शिकवतात. तर कसं? एका गुरुजीकडे एक शिष्य राहत होता. ते गुरुजी त्या शिष्याला सांगत होते, ब्राह्मण म्हण, पण त्याला यायचेच नाही. एखाद्या व्यक्ती
शिष्य म्हणाला, माझे बाबा शेती करतात. गुरुजी विचारू लागले, तुझ्या घरी काय काय आहे? तेव्हा तो शिष्य म्हणू लागला, माझ्या घरी घोडा, गाय आणि एक बैल आहे. तेव्हा गुरुजी म्हणू लागले, तू बैलाला आणि गायला चारा कशामध्ये मांडतोस? तेव्हा तो शिष्य म्हणू लागला, गव्हाणे किंवा टोपल्यात. गुरुजी म्हणू लागले, तू घोड्याला चारा कशामध्ये मांडतोस? तेव्हा तो शिष्य म्हणू लागला, टोपऱ्यामध्ये. तेव्हा गुरुजी म्हणू लागले, तो ब्राह्मण हा म्हण पण त्या शब्दाला लावतो. तो ब्राह्मण असं 5 वेळा म्हण. असं करता करता त्याच्या मुखातून तो ब्राह्मण असा शब्द निघाला. म्हणून याला म्हणतात करुणी सायास शिकविती. मग यालाच म्हणतात सहज बोलणे हितोपदेशक करुणी सायास शिकविती. मग एके दिवशी नारद मुनी सहज बोलून गेले. तर कसे बोलले? तुम्हाला एका जंगलामधला प्रसंग सांगतो. वाल्या कोळी होता. त्याचा जो परिवार होता तो जंगलामध्ये राहायचा. तेव्हा जंगलामध्ये एक रस्ता होता. त्या रस्त्याने सर्वजण जायचे. तेव्हा मात्र तो वाल्या कोळी त्यांना सांगायचा की तुम्ही मला तुमची संपत्ती द्या, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकेन. तेव्हा ते ऐकायचेच नाही. तर तो कुल्हाडी काढायचा, डायरेक्ट गॅस बनवून टाकायचा. काम डायरेक्ट संपलं. तो मग ती संपत्ती घ्यायचा आणि घरी जायचा. मग तो जेवढ्या लोकांना मारत होता त्यांच्यावरचा एक दगड तो त्या मडक्यात टाकायचा. मग असे त्याचे 7 मडके झाले. मग एके दिवशी नारद मुनी आले आणि सहज बोलले, ए वाल्या कोडी, तू एवढा पाप करतो रात्रंदिवस. तू हे पाप करून नरकात जाशील. तेव्हा वाल्या कोडी म्हणाला, मी हे सर्व पाप करतो हे माझ्या परिवारासाठीच करतो. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तू हे सर्व पाप करत आहे हे तुझ्या घरचे जे माणसं आहेत ते हे तुझ्यावरचं पाप घेणार का? तेव्हा वाल्या कोळी म्हणते की मी विचारून येतो. वाल्या कोळी विचारायला गेला त्याच्या बायकोला की मी एवढा पाप करतो त्याच्यामधला तू अर्धा हिस्सा घेशील का? तेव्हा ते म्हणाले, तुम्ही एवढा पाप करता तर मी कशाला ते भोगू? तुम्हालाच भोगावं लागेल. तेव्हा वाल्या कोळी म्हणू लागला. वाल्या कोळीला पश्चाताप झाला. वाल्या कोळी नारद मुनी जवळ गेला. नारद मुनीला म्हणू लागला की नारद मुनी मला पश्चाताप झाला. तेव्हा हे सर्व पाप नष्ट करण्यासाठी मी काय करू? नारद मुनी म्हणू लागले, तू या झाडाखालीच बस आणि फक्त राम राम असा नामस्मरण कर. तेव्हा मात्र नारद मुनी म्हणाले, तू नामस्मरण कर, मी लगेच जाऊन येतो. तेव्हा वाल्या कोळी त्याच झाडाखाली बसला आणि राम राम हा शब्द त्याला यायचाच नाही. तो म्हणायचा मरा मरा मरा. पण त्याचा जो नित्यनेम होता तो चालत राहिला आणि तो मनापासून करायचा. 1 हप्ता झाला तरी त्याचा नित्यनेम बंद झाला नाही. 1 महिना झाला तरी त्याचा नित्यनेम बंद झाला नाही. 1 वर्ष झाला, शेकडो
भगवंत म्हणू लागले, ए वाल्याकुडी उठ. पण तेव्हा मात्र लाल मुंग्या माहिती आहे ना सर्वांना, त्या लाल मुंग्यांनी त्या वाल्या कुडीच्या अंगावर वारूळ तयार केलं होतं, तरी सुद्धा वाल्या कुडी उठला नाही. ते भगवंत म्हणू लागला, हे वाल्या कुडी उठ. तेव्हा मात्र वाल्या कुडी उठला. तेव्हा भगवंत म्हणू लागले, मी तुझ्या या नामस्मरणाला प्रसन्न आहे. या नामस्मरणामुळे तुझं हे सर्व पाप आहे हे सर्व नष्ट होऊन गेलं, सर्व नष्ट होऊन गेलं. म्हणून नारद मुनी सहज बोलून गेले. मग जो वाल्याकुडी होता तो वाल्याकुडी नाही राहिला, ते वाल्मिक ऋषी झाले. वाल्मिक ऋषींनीच हे रामायण लिहिलं. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. वादियाची कीर्ती वाढली ग्रह, वादियाची कीर्ती वाढली ग्रह. जर वाल्मिक ऋषी झाले नसते तर आपल्याला रामायण ऐकायला भेटलंच नसतं. म्हणून नारद मुनी सहज बोलून गेले. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायाचं शिकविती. पण अनेक जण शिकवतात पण सांभाळत नाही. माकड बघा आपल्या पिल्लाला या झाडावरून त्या झाडावर उडी मारायचं शिकवते आणि मग म्हणते तू उडी मार पण तुझ्या जबाबदारीवर मार. शिक्षक शिकवते आणि मग म्हणते पुढे तुझी जबाबदारी तुझ्यावर. पण संत शिकवतातही आणि सांभाळतातही. मग महाराज म्हणतात शिकवतात कसे आणि सांभाळतात कसे, तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. गमन वासगणु रजती, गमन वासगणु रजती, गमन वासगणु रजती, गमन वासगणु रजती. कैसे तुम्ही जगी सांभाळिता, कैसे तुम्ही जगी सांभाळिता. काय द्यावे
शेवटच्या चरणामध्ये सांगितलं आहे, तुका मान्य वत्स धेनू तैसी मजा येते सांभाळ येते. तर धेनू वत्स तर ती कोणती गाय, तिचं फळ. पण त्यांचा विचार आपण नंतर करू. एकदा जोरदार प्रमाणे भजन करू. हाताने टाळी आणि मुखाने नाम. सर्वांनी आपल्या हात वदर करायचे आणि टाळ्या वाजवायची. विठोबा जन्माला आल्यानंतर 10 किंवा 8 दिवसाचं असताना तिला धेनू वत्स असे काय म्हणतात. जशी गाय आपल्या वासराची चिंता करते तसे संत आपली चिंता करतात. काय सांगू आता संतांची उपकार मज निरंतर जागवित. काया घ्यावे त्याची व्हावे उदराई ठेविता पायी जीवतुळा. सहज बोलणे हित उपदेश करुणीचा यस शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुची चित्ती तैसी मजे ती सांभाळीती. काया घ्यावे त्याची व्हावे उदराई ठेविता पायी जीवतुळा. या अभंगाला सोडवायला 4 महिने पण कमी पडतात, पण मी तुम्हाला हा सोडवून दाखवला. मी तुम्हाला थोडक्यात सोडून दाखवला. माझ्या मुखातून जे चांगले शब्द निघाले असतील ते तुम्ही घ्या आणि जे वाईट शब्द निघाले असतील तो माझ्या वाणीचा दोष. तुम्ही सर्वांनी माझं कीर्तन गोळ करून घेतलं, मी तुमचे पण आभार मानतो. आमचे गायक, वादक, हार्मोनियम वाले काका या सर्वांनी मला सांभाळून घेतलं, यांचे पण मी आभार मानतो. श्री माझे गुरुवर्य धनेश्वर महाराज ढोरे आणि बळीराम महाराज ढोले यांच्याच कृपेने आज मी इथे उभा आहे. यांचे पण मी खूप खूप आभार मानतो. एकदा आपण पिंगळा घेऊ आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देऊ. नाही कळलं तर दुसरं येईल, हे जरी नाही कळलं तर दुसरं येईल.
भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि आपल्या कीर्तनाला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो भगवान की जय. उद्या होणारा कार्यक्रम विठ्ठल महाराज तेलरकर यांचे श्री हरिकीर्तन होणार आहे 8 ते 10. तरी